त्याला नांदेडचा पुरस्कार मिळाला, शाहीर अण्णाभाऊ साठे उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार. खूप सुंदर, हो. खूप छान. आणि त्याच्यानंतर माझा पाझर हा कथासंग्रह आला. तो पूर्ण शेतकरी विधवा स्त्रियांचं आणि गावमातीतल्या बायकात राबणाऱ्या आणि आपल्या सामाजिक जगण्याचे चित्रण असलेला कथासंग्रह आहे. प्रतीक्षा नावाचा मी लहान मुलांसाठी कथासंग्रह लिहिला. संस्कार कलश लहान मुलांसाठी कथासंग्रह लिहिला. आणि तुला माहित असेल की लॉकडाऊनच्या काळामध्ये लॉकडाऊन हा माझा जगातला पहिला कथासंग्रह आहे, जो म्हणजे जे 15 मार्चला लॉकडाऊन लागलं होतं ते पुढे 30 मे पर्यंत होतं. या कालखंडात घडलेल्या धास्ती होती, कोरोना आलेला आहे, तो इतका जीवघेणा आहे, लोक हजारोच्या संख्येने रस्त्याने पायपीट करत निघून गेले आपापल्या गावांकडे. रोज भयावर चित्र असायचं. आपण आपल्या पॉझिटिव्ह हा शब्दाचा अर्थ फार बदलून गेलेला होता. या कालखंडामध्ये त्या काळामधल्या सगळ्या ज्या घटना घडल्या त्या, मग चांगल्या वाईट, पोलिसांच्या बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत, नर्सेसच्या बाबतीत, डॉक्टर्स लोकांच्या बाबतीत, तुमच्या आमच्या घरामध्ये या पायपीट करणाऱ्या लोकांच्या बाबतीत. आणि तुला माहिती असेल की मी मुलींकरता काम करते, पोरी जरा जपून हा विषय घेऊन. तर माझा तोही कथासंग्रह आहे, त्याच्याही 2 आवृत्त्या आलेल्या आहे. आणि आता माझं पोरी जरा जपून हे जे कार्य आहे त्या वाटेवर सगळं लेखन असल्यामुळे ती वाचली पाहिजे, हा पुढचा कथासंग्रह काम चालू आहे त्याचं. खूप छान. असा हा कथेचा प्रवास. तुझ्या प्रश्नाचं उत्तर. खूप छान, खूप छान. तुमचा हा प्रवास असाच आणखी पुढे राहू दे सुरू. तर विजय, ते कथेमध्ये मला वाटतं आपण भावभावनांचं चित्रण असतं, आपल्या अवतीभोवती ज्या घटना घडतात त्यांचं चित्रण असतं आणि एकंदरीत ते वाचकांच्या मनावर बिंबतं. काय वाटतं तुम्हाला? नक्कीच. आपली कथा वाचल्यानंतर जर वाचकांची प्रतिक्रिया अशी येत असेल की हो ताई, ही तर माझीच कथा आहे, ज्या वाचकाला आपण उभ्या आयुष्यात कधी भेटलो नाही, पाहिलं नाही, अशा आपल्या भगिनी म्हणा की भाऊ लोक म्हणा, रसिक वाचक वर्ग कोणी पण असतो, तो आपला असतो आणि आपण लिहितोच मग त्यांच्यासाठी, त्यावेळेला भरून पावतं आणि असं जाणवतं की आपण सगळे मानव जन्माला आलेलो आहोत. सुख आणि दुःख आपल्या दारामध्ये येणारच आहे, फक्त प्रत्येकाचे संदर्भ वेगळे, नातेवाईक वेगळे, प्रसंग वेगळे, परंतु सुखही येतं, त्यासोबत दुःखही येतं. नव्हे तर सुख आहे की नाही थोडा वेळ थांबायला येतो पाहुण्यासारखं, दुःख मात्र कायम आपल्या घरात राहोटीला येतं. खरं तर माझ्या कवितेची सुरुवात तशीच झाली. तुझी इच्छा असेल तर सांगते की माझी लहान बहीण आहे, मी खूप प्रेम करते तिच्यावर, मी आईसारखी आहे. 10 वर्षाचं अंतर आहे दोघी बहिणींमध्ये. लग्नानंतर 4 वर्ष झाले होते, म्हणजे असाध्य आजार जावयांना ऑलरेडी होता, लंग्स कॅन्सर, पण काही लक्षात आलं नाही. लास्ट स्टेजला लक्षात आलं. डॉक्टरांनी मला बोलवलं, ताई मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. ती म्हटली मलाही बोलायचं आहे. येऊ दिलं तिला. डॉक्टर म्हटले विजयाताई पेशंटला घेऊन जा, 2-2.5 महिन्यांचं आयुष्य आहे, कुठे नेऊ नका पुणे मुंबईला मोठ्या हॉस्पिटलमध्ये, उगाच पैसा खर्च करू नका, कारण हे मी बोलतोय सत्य आहे, माझ्याही हॉस्पिटलला ठेवू नका. आणि त्यावेळेला त्या दिवशी गाडीमध्ये आम्ही पेशंटला घेऊन आलो तेव्हा एक चित्र माझ्या डोळ्यापुढे भरलं की गुलाबाच्या फुलासारखी माझी देखणी बहीण, 4 वर्षाचं वैवाहिक आयुष्य संपणार, वैधव्य तिच्या पदरात येणार आणि ही व्यथा तिच्या आयुष्याला जी जुळलेली आहे त्यामध्ये जगायचं, हेच तिचं प्रारब्ध आहे का? विचारांचा कोलाहल घरी येतपर्यंत झडकन मी कागद पेन घेतला आणि कविता करायला आली की एक दिवस व्यथेने अचानक दारावर थाप दिली, ध्यानीमेनी नसताना त्या व्यथेला घरात आप दिली. पाहुणी म्हणून आलेली व्यथा विसावली घरात आणि कायमच राहण्याचा विचार करू लागली मनात. तिला घालवण्याची म्हणजे व्यथेला घालवण्याचे प्रयास सारे व्यर्थ ठरले आणि तिच्यासोबत जगणे हेच मग प्रारब्ध ठरले. वा वा वा, किती सुंदर, अगदी मनाला भिडणारी अशी ही कविता आहे. किती छोटी ना स्वाती, पण या कवितेला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला. मग मला एवढं बळ वाटलं, कारण प्रारब्धामध्ये ते दुःख येतं, ते कोणाचंही प्रारब्ध वेगवेगळं येतं, प्रत्येकालाच असतं. पण असं म्हणतात की कोणताही क्षण हा जाणाराच असतो, प्रत्येक क्षण काय राहणारा नसतो. सुख असो किंवा दुःख ते येतात, पाहुण्यासारखे राहतात आणि जातात. त्यामुळे प्रत्येक क्षणामध्ये आपण शांत राहिलं पाहिजे असंही म्हणतात. आणि म्हणूनच ना पुढच्या कविता मग मी ते सोडलं, मी घेऊन आली माझ्या बहिणीला आणि मग तिच्या उन्नती करता, तिच्या मनाला प्रसन्न ठेवण्याकरता, माझ्या दारामध्ये एवढं देखणं दुःख आहे, त्याला दुःखात ठेवायचं, बाहेर काढायचं आहे, म्हणून उद्याची पहाट तुझीच असेल, अशा कविता लिहायला सुरुवात केली. खूप छान. आणि तुमची आणखी एक कविता आहे ती म्हणजे मर्म, ती माझ्या वाचण्यात आली. मुक्तपणा हवा जगण्याला, असते तीच मोठी शिदोरी, कुणाच्याही का हाती देतो आपण आपली जीवन दोरी, जगू कसेही वा मरू आपल्याच मातीत आता, झगमगाट हा सारा खोटा, मर्म उमजले जाता जाता. जगण्याचं मर्म तुमच्या कवितांमधून खरोखर जगण्याची भाषा प्रत्येकाला कळते. खूप छान अशी ही कविता आहेत. तर आता पुढचा प्रश्न घेते आहे की आपण समीक्षेकडे कसे काय वळलात आणि समीक्षेची आपली किती पुस्तकं प्रकाशित आहेत हे सांगा. खरंच स्वाती, मी तर तुला माहिती असेल